हीच प्रीती उलट गायलीस तू. हो ना. पुढचं कडवं आहे. पुढचं कडवं आहे. रे यार उचल फोन ना वाजतोय. फोन वाजतोय. नॉट दिस यार. सेल्फ ऑब्सेस. हॅलो काय ऐक ना मला एसी मुळे गार पडलेला तो. फटाकन मी त्याला तिला असं वाटलं की हा की पप्पी मी घेतोय. उचलल्या माझे शूज असे खाली घसरले आणि मी तिला घेऊन असा पडलो. ऑलरेडी आमच्या पैसे संपले होते. आमच्या ट्रिपचं आणि बजेट तर महागाचं गेलं तिकीट होतं. घ्यायचं होतं दुसऱ्या खड्ड्यात गेलं होतं बजेट अख्खं. त्याच्यामुळे आता बाबा 600 रुपये उरलेत माझ्याकडे. घ्या आजकालच्या मुली स्क्रिप्ट नाही वाचायची, काय नाही, ऍक्ट्रेस बनायला आल्या आहेत. कसे आहात? व्हॉट्सअप काय चाललंय मयुरी? काय चाललंय खूप काय काय चाललंय. मी एक नाटक लिहिलेलं आहे ज्याच्यात विचार आहे की ही टीम परत यावी. सो त्याची प्रक्रिया चालली आहे. माझं आता एक वेब सिरीज आली आहे झी5 वर, अंधारमाया. अंधारमाया. ती जर पाहिली नसेल तर बघा, चांगली आहे, हॉरर आहे. आणि थोडं तुझं थोडं माझं नावाची एक स्टार प्रवाहावर सिरियल चालू आहेत. आणि एक नाटकाचीही रिहर्सल आता चालू आहे माझ्या, संन्यस्त खड्ग नावाची. क्या बात. सब बिझी. अभिज्ञा व्हॉट्सअप. मॅडम तर बाबा हिंदी कायच. काल मी बघितलं काय छान दिसत होत्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. ती खूप आधी केली होती अगं. वेब सिरीज केली मी फर्स्ट कॉपी नावाची, जी आता ॲमेझॉन प्राईमवर आलेली आहे. मी खूप साऱ्या मध्ये ॲड फिल्म्स केल्या, खूप ॲड फिल्म्स केल्या. आणि आता लवकरच प्रेक्षकांसाठी एक खूप, आणि ह्यांच्यासाठी सुद्धा आय वॉज अबाउट टू गिव्ह देम अ सरप्राईज, पण प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज येणार आहे लवकरच. तर तुमची मालिका खुलता कळी खुलेना, वा वा वा, कमालच होती. त्याचं टायटल ट्रॅक इतकं सुंदर आहे, तर मी दरवेळी शेवटी गायला सांगते टायटल ट्रॅक. पण आज मला असं वाटतं की टायटल ट्रॅकनेच सुरुवात करावी, जरा वेगळं काहीतरी. एवढे क्रिएटिव्ह लोक या फ्रेम मध्ये बसलेत. अरे पण क्रिएटिव्ह लोकांचे आवाज पण उत्तम गालच. तुला माहिती प्रॉब्लेम काय आहे? आमचं टायटल ट्रॅक श्रेया घोषालने गायलं. एक्झॅक्टली. आणि ते इतकं, आणि सध्या तर ते ट्रेंडिंग होत होतं लाईक जस्ट फ्यू मंथ्स बॅक. तर त्याला म्हणजे वाय शुड बी स्पॉइल इट. एक एक क्लासिक झालेलं आहे. आपण कविता फॉर्म मध्ये तुमच्या स्टाईलने बोला, ते तुमच्या स्टाईल. नाही तर एक एक ओळ गायची का? मी सुरू करते. मी पहावे तू दिसावे पारणिया मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरी सारी मिटेना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटेना हीच प्रीती. उलट गायलीस तू. हो ना. पुढचं कडवं आहे. पुढचं कडवं आहे. अच्छा, तर असं आहे. म्हणून म्हणलं श्रेया घोषाल मॅमनेच हे करावं, आम्ही करू नये. हे एडिट केलं तरी चालेल पूर्ण पॅच. हे तो मैं इसका प्रोमो काढूंगी. हे तर माझ्या प्रोमो मध्ये जाईल की बघा किती सुंदर गायलंय यांनी. आणि हे मुखडाच राहिला ना तो आपला गायचा. पण छान गाय, नाही खरंच चांगलं गायलं. मला काही फार कळत नाही गाण्यातलं, म्हणून आम्हाला पण माफ करा. आणि तुम्हाला आवडलं नसेल तर इथून पुढे म्हटले म्हणजे स्किप करून इथून पुढे बघा व्हिडिओ, पण बघा व्हिडिओ. आणि मेमरी रिफ्रेश करायला परत श्रेया घोषालचा ऐका. म्हणजे ओरिजिनल कसं आहे त्यासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं. ओके. सो तुमच्या ना मालिकेच्या सेटवरच्या बऱ्याच गप्पा मारायच्यात मला, पण जरा सुरुवातीला काही क्वेश्चन्स आहेत याच्यात, ते मी आधी घेते. प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलायची, मग आपण गप्पांना. म्हणजे आम्ही एकमेकांना विचारणार. नाही, मी तुम्हाला ही चिठ्ठी देणार आहे. एक एक चिठ्ठी घ्यायची आणि त्याच्यात जे लिहिलंय ती गोष्ट तुम्हाला करायची आहे. मग आपण गप्पांना सुरुवात करूया. ठीक आहे, चला पहिली चिठ्ठी. अरे यार, अच्छा मी उघडू का? उघड वाचतात. काय लिहिलंय, काय लिहिलंय बघू. काय लिहिलंय? टेल अस अबाउट फंबल्स आणि युनिव्हर्सने मला आणून दिलंय. टेल अस अबाउट फंबल्स आणि भांडणं. भांडणं तर आमच्या सेटवर मला तरी आठवत नाहीये झालेली. कारण मी आणि मयुरी फार बोलायचंच नाही, त्याच्यामुळे भांडायची वेळच नाही यायची आमच्यावर. बिकॉज आम्ही म्हणजे
इवन मेकअप रूम मध्ये एकत्र असायचो तरी आय थिंक मयुरी एक अत्यंत रिझर्व्ड आणि व्हेरी चूझी पर्सन, आणि मला असं वाटतं तेव्हा मी तशी नव्हते आणि मला असं वाटतं हे असंच होणं अपेक्षित आहे किंवा हे असंच असलं पाहिजे. पण हे एकमेव असं प्रोजेक्ट आहे जिकडे आम्ही जेवढे त्या प्रोजेक्टमध्ये जेवढे क्लोज नव्हतो ना तेवढे पुढे जास्त झालो. आणि त्याचं कारण फक्त एवढंच आहे, कारण मला असं वाटतं आमचं रिलेशनशिप अत्यंत ऑर्गॅनिकली डेव्हलप झालेलं आहे. आणि इट हॅज टेकन अ लॉट ऑफ इयर्स. इट्स नॉट जस्ट की आम्ही क्लिक झालो आणि आम्ही सेटवर ऑफकोर्स आम्ही मजा करायचो, पण आम्ही को आर्टिस्ट म्हणून करायचो. पण आता आम्ही एक म्हणजे ॲज फॅमिली म्हणून आम्ही मजा करतो. सो मला असं वाटतं तो बॉन्ड इट ग्रू अ लिटल नाही, खूप जास्त घट्ट आफ्टर द सिरियल. आणि फंबल्स काय? ते सांगतील मी नाही, फंबल्स काय? कारण मी राणी आहे, फंबल्सची राणी. मी रिसेंटली अभिषेक रहाळकर सोबत काम केलं ना, तो हिचा पण कोस्टार होता. तर ते ताजे ताजे फंबल्स त्याने तिचे काही सांगितलेले गरम गरम आहेत लक्षात. काय एक मिनिट, ते काय होतं ग, तू खुर्चीत रोवून बसली आणि काहीतरी होतं ना ते. ऋतून बोलले मी. सो असं होतं की नाव दिस इज डिस्क्लेमर, हे अभिषेकने सांगितलेलं आहे. सो तिचा असा डायलॉग खरं आहे, पण असा डायलॉग होता, मी खुर्चीत रोवून बसली. मला ऋतून बोलायचं होतं. आणि ना तो एक वन शॉट होता खूप मोठा, आणि मला असं होतं की मीच बोलते, ऑफकोर्स म्हणजे मीच बोलत होते त्या सीन मध्ये. आणि शेवटचं वाक्य होतं की मी खुर्चीत ऋतून बसले आणि मी बोलले मी खुर्चीत रोवून बसलीये. तर माझंही असं होतं, कारण कमॉन यार गाईज. आणि कधी कधी काय होतं, सिरियस मोनोलॉग असतो, रडारडी चालू असते, त्यात जेव्हा एखादं वाईट फंबल आलं ते खूप वाईट आहे. पण मला हे जेन्युइन एक्सेप्टन्स आवडलाय की मी फंबलची राणी आहे. प्रश्नच नाही. आता बरीच वर्ष झाली, त्याच्यानंतर पण खूप फंबल्स सगळीकडेच ऐकले, त्यामुळे आठवत नाही असं फार. हा, लाईक एक्झॅक्ट ऑलमोस्ट सगळ्यांच्याच होतात फंबल्स. म्हणजे काय आलंय, उलट लिहिलंय काहीतरी, आता कर दाखव करून मयुरीला मिमिक, ओम प्रकाश अभिज्ञा आणि मयुरीला मिमिक करून काय दाखव. म्हणजे याच्यासाठीच आलेलं आहे. युनिव्हर्स. अरे बापरे, यांना मिमिक करायचं अवघडच आहे. अरे मयुरीला मिमिक करायचं अवघड आहे. हिला पण, मला पण. मला अभिज्ञा करू शकते मिमिक छान. ओके, दोघांना चान्स देऊ. तू कर पहिले, कोणाला मिमिक करणार? दोघांचंही मयुरीचा ट्राय करतो आधी. हा, काहीतरी सिच्युएशन किंवा काहीतरी, किंवा तू प्रश्न विचार काहीतरी. हा, की मयुरी, तुला काय वाटतं आता हे वेदर वगैरे सगळं जे काय आहे, खूप पाणी साचतंय सगळीकडे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि प्रॉब्लेम होतो ना. हा, म्हणजे खरं तर मला आवडतो पावसाळा, पण आमच्या कलिनाच्या तिथे ना ते थोडंसं जरा कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि म्हणजे लहानपणी तर मी तर टाउनला राहायचे, तर तिथे फार की आम्ही आमची मुलं आणि आम्ही खेळायचो, मजा यायची. पण आता कसं कलिनाला तिथे जेव्हापासून मी राहायला आले तिथे काम चालूच आहे. आणि त्यामुळे थोडं. काय प्रश्न विचारला होतास? ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोल ना. मी कुठूनही ग्लोबल वॉर्मिंग कडे जाऊ शकते. ती कुठूनही कुठेही जाऊ शकते. मी कुठूनही ग्लोबल वॉर्मिंग कडे जाऊ शकते. कसं आहे की हा, मी तू मयुरी आहेस, मी विचारते. मी अभिज्ञा. हा, मयुरी ऐक ना, मला खूप अँक्झायटी होते, मी काय करू? हे बघा अभिज्ञा, एन्झायटी इज समथिंग दॅट आपण डील करतोच आयुष्यात. आणि मी हे आयुष्यात रिअलाइज केलंय की मित्र खूप जास्त महत्त्वाचे आहेत अभिज्ञा. आणि तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस, बट पॉझेस वर करेक्ट, ब्रीथिंग म्हणजे आता येईल मुद्दा, आता येईल नाही का? अच्छा ओके, आता येईल नाही, मग तीच मुद्दा विसरलेली असते. माझं तर नाही मित्रांबद्दल ओ या वी वर टॉकिंग अबाउट दॅट, किंवा ती असं मध्येच विचारते आपण ऍक्च्युली काय बोलत होतो हे ती स्वतः विचारते.
शी गेट्स लॉस्ट इन हर ओन थॉट. अभिज्ञाची कोण करेल? अभिज्ञाला कोण मिमिक करेल? अभिज्ञाचे आता म्हणजे ती जशी सिरियल किंवा बाकी इकडे असते ते तर माहीतच आहे लोकांना, पण आता कदाचित प्रेक्षकांना हे माहित नसेल की ती फोनवर वगैरे कसं बोलते किंवा आम्ही बोलत असू तेव्हा. तर म्हणजे आपला समोरच्याचा काहीही मूड असला तरी ती एक मूड घेऊन येते तिचा फोनवर, आणि मग म्हणजे आपण काही गडबडीत असू, टेन्शन मध्ये असू आणि काहीतरी पटकन अभिज्ञाला विचारायचं घ्यावे लगेच, म्हणजे 2 सेकंदात उत्तर हवंय आपल्याला असं, तर मी तर वाजते रिंग, वाजते 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 वाजते, मी अभिज्ञा आहे, नाही मीच ओम आहे, मीच मी ओम आहे. घाई दाखवा. ते कसं काय ओळखतात एकमेकांना? ऐक ना अभिज्ञा, ऐक ना फोनवर फोन घे, फोन फोन आधी लावलाय. अच्छा, ते म्हणजे ही विल ऍक्ट लाईक ही इज पिकिंग अप माय फोन. वाव, फोन वाजतोय, फोन वाजतोय. नॉट दिस यार, सेल्फ ऑब्सेस. हॅलो, काय ऐक ना मला कशी आहेस तू? अभिज्ञा तू किती वाजता निघणार आहेस? मी ब्रेकफास्ट केलाय. ब्रेकफास्टला भेटायचं होतं आपल्याला. ब्रेकफास्ट काय केलंयस तू? पण मेहुल म्हणाला आपण जाऊया ब्रेकफास्टला, आणि मेहुल माझ्यासोबत आहे, तू कुठे आहेस? सो सॉरी, मी कम्प्लिटली विसरले. बाय. आता ह्याच्यात कधी येणार काय वगैरे दुसरा फोन करायचा, असा तिचा मूड असतो. तुमचा वेगळाच काहीतरी असतो, तर ती तिच्या मूड मध्ये ते आणते तुम्हाला. मस्त गेली. तुम्ही पहिल्यांदा ट्राय केलं मी तुला. 3 टोका आहात का तुम्ही 3 जण? ओके, मयुरी. ओ गॉड, नाही सोमा. आवडलं का तुला? मस्त. फनीएस्ट थिंग्स युअर को-स्टार डिड ऑन सेट. फनीएस्ट थिंग काय केलं तुझ्या को-स्टारने? खूप केलं यार. म्हणजे ओम प्रकाश शिंदे सांगू का, दर ब्रेक मध्ये आम्ही सगळे बसायचो आणि ह्याची मिमिक्री चालू किंवा ह्याच्या पॅरडीज चालू. म्हणजे खुलता कळी खुलेनामध्ये जर कोणाला अटॅक आला आणि तो व्हीलचेअरवर गेला तर कशी स्टोरी फिरेल, अशा म्हणजे वेगवेगळ्या पॅरडीज तो बनवायचा. सो दॅट वॉज व्हेरी फनी. आणि आम्ही दोघे त्याचे कायम सॉफ्ट टार्गेट होतो. तो सविता मावशी ना, सविता प्रभूणे, त्या म्हणायच्या, त्या खूप हसायच्या आणि नंतर म्हणायचं ओमा पण मी मुलींच्या साईडने, आपण मी तुझ्या जोक्सवर हसणार. डेली रुटीन आमचं. तू सांग एका, तुला आठवतंय? एक किस्सा आहे मयुरीचा, म्हणजे तो फनी नंतर वाटला आम्हाला झाल्यावर. तर आम्ही काहीतरी मेकअप रूम मध्ये होतो, 4-5 जण, मयुरी, अभिज्ञा, मी, शर्वरी पण होती मला वाटतं, आणि काहीतरी डान्सची प्रॅक्टिस करत होतो आम्ही आमच्या टायटल ट्रॅकवर का कुठल्या तरी गाण्यावर काहीतरी हे करू म्हणून. आणि आता मी करून थोडस उभं राहिलं चालणार आहे का कॅमेऱ्याला? हो, राहा उभं राहा. तर प्लीज मयुरीजी. आणि तेव्हा आम्ही नवीन, म्हणजे ओके डिस्क्लेमर, डिस्क्लेमर, नवीन होतो आम्ही, मी याला फार ओळखत नव्हती आणि अभिज्ञाने सांगितलं तसं मी रिझर्व्ड आहे. तर आत्ताची जेवढी ओळख आहे तेवढी तेव्हा नव्हती. सो आम्ही रिहर्सल करतोय आणि मी मागे रिहर्सल चालू होती. म्हणजे मेकअप रूम छोटी, स्पेस कमी आहे. I don't know this guy well, but I have to like have a romantic song with him. पण आता मी हिरो आहे त्याच्यामुळे तिला काही ऑप्शन नव्हता. तर त्याला असं मला उचलायचं होतं. आणि नाही असं मी असं केलं तर माझा कान तिच्या गालाला लागला आणि एसी मुळे गार पडलेला. तिला असं वाटलं की हा पप्पी घेतोय. खडक हे दिले त्याला, हे रेकॉर्डेड आहे तो व्हिडिओ आहे आमच्याकडे. कारण शर्वरी रेकॉर्ड करत होती, तो म्हणाला तू मला खाली मारली. रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये तिला वाटलं काय झालं, झुरळ आल्यासारखं तिने एक झटकलं मला तिथे. आणि नंतर म्हणते मला वाटतं तू माझी पापी घेतोयस, मला नाही आवडत. अरे रिहर्सल करताय ना, का पापी घेतो तुझी? हे बघ, माझं असं आहे की मी फटकन तुला ऍट द मोस्ट नमस्कार करेल, मी हाय हॅलो पण फार लवकर करणार नाही. हक तर दूची गोष्ट, यू हॅव टू बी रिअली माय क्लोज फ्रेंड. आणि मी एक चांगला ट्रॅक रिहर्स करत होतो, त्यात मे बी थंड एसीमुळे त्याचा कान मला इथे लागला आणि माझं झालं हा खूप मॉडर्न आहे कान. सो माझी खडाकन रिफ्लेक्स ऍक्शन एक झापड. आणि अशी उलट्या हाताची रे, उलट्या. त्याच्यामुळे अजून मयूरशी मैत्री व्हायला अजून 1 महिना जास्त लागला. त्यांनी ट्रॉमाच घेतला. तो म्हणाला मीच्या जवळच जाणार नाही, जाऊ दे.
नाही पण काय नाही, त्याच्यानंतर चालूच असतं तरी पण अजून आमचं एक किस्सा कुठला? तेव्हा तू काय म्हणजे काय शांत एक्सप्रेशन दिले होते याने खूप का काय? शांत आणि हा, हा. हसलो तू नंतर कमरलं मला ओके नाही तिला पण कळलं लगेच ना एका सेकंदाने चुकून, की हा. काय झालंय. ती एक रिफ्लेक्स ऍक्शन होती मुलींची असे ना, Correct. खाटकन हाऊ डेअर यू म्हणजे ती मला वाटतं ती त्या डाऊट्स मध्येच होती करतानाच रिहर्सल की काय चाललंय आणि का करते मी हे, त्याच्यात तिला ते झालं असावं म्हणून तिने केलं असं. येस अभिनय आमचं जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये जाते का कुठे नाही डॉक्टरांकडे अरे जातो हा आपण. हा हा. किस्सा आहे. आणि मी ते- सांगतो हा मी तू सांगतो. सांग हा. छान ही रंगवून प्रेग्नंट असते, ही प्रेग्नंट असते माहितच आहे. हो आणि तरी आमचं काउन्सिलर कडे सेशन चालू असतं डिवोर्स घ्यायचा वगैरे वगैरे म्हणून. आणि तिथेच तिला कळा येतात आणि ती चक्कर येऊन पडते. तर मग अचानक ते सगळं आमचं जरी डिवोर्स होणार असेल तरी पण मी चांगला सद्गृहस्थ असतो, त्याच्यामुळे मी पडल्या पडल्या मग मी तिला उचलतो आणि घेऊन ॲम्ब्युलन्स मध्ये हिला सांगतो की ॲम्ब्युलन्स बोलाव, पटकन जायला पाहिजे, असा तो सीन होता. तर आणि मी आपले लेदर शूज होते काळे आणि टाईल्स वगैरे. तर मी पहिल्यांदा ती पडली वगैरे तर मी असं तिला उचललं आणि असं उचलल्या अभिज्ञा दिसते तशी पण खूपच जड आहे ती, म्हणजे उचलल्या माझे शूज असे खाली घसरले आणि मी तिला घेऊन असा पडलो, मीच फरशीवर पडलो त्या सीन मध्ये. मग दुसरा टेक परत मग ते जरा आणि व्हायला किती जड आहेस यार तू. शूजला थोडं परत हे पाणी वगैरे हे करून स्लीप होऊ नये, दुसरा टेक सुरू केला. तर दुसऱ्या टेकला मी तिला बरोबर उचललं, सगळं हे मेहनत लावून उचललं आणि वरती आणलं आणि तिला फक्त असं पडायचं होतं की तिच्यात काही जीव राहिला नाहीये. तर ते तिला मागचा टेक आठवला आणि ती त्याच्यात अशी माझ्या हातात हसत होती. तर ऑलरेडी 4-5 टेक झाले होते आणि त्याच्यामुळे मला वाटलं हा आता झाला टेक, हा ओके झालाय. मी एकदाच त्याच्यात ती हसली. ओमाला ना खूप चिडलेलं बघितलंय, तो तेव्हा चिडला. ती हसल्यावर तुला अक्कल नाही का असं पकडूनच हसतेस काय, अक्कल नाही का तुला, झाला होता ना आता सीन बरोबर टेक. आणि ते ना स्लो मोशन मध्ये आहे, त्याच्यामुळे तो आता बोलतोय. तो माझ्या इंस्टाग्राम वर तो आहे सीन टाकलेला आहे मी तो. आणि त्याच्यानंतर तिला घेऊन त्या ट्रॉलीच्या मधनं खाली न बघता ॲम्ब्युलन्स मध्ये जायचं. तर एवढा मोठा सिक्वेन्स आणि म्हटलं हा आता मनात झालं अरे हा ओके होणार टेक. त्याच्यात ती प्रेग्नंट बाई बेशुद्ध हसते ना, तेव्हा पूर्ण बॉडी तुझी अशी अशी हा सगळी बॉडी हसते. बरं मी उचललंय त्याच्यात तिचं हसणं वगैरे चालू आहे. तेव्हा मी तेवढी एकच वेळ जेव्हा मी चिडलो आणि असेल. डिस्क्लेमर हा की ओम तेव्हा वेट लिफ्टिंग नाही करायचं. काही हेच वेट लिफ्टिंग होतं. तेव्हापासून त्याला कळलं जातं वेट लिफ्टिंग केलं पाहिजे, गरज आहे. Scene येऊ नाही पण शकतात. मी जरा जास्तच जड आहे, म्हणजे त्यांनी वेट लिफ्टिंग करूनही फायदा नाही, कारण हा नाही हलकी येते, तसं काही नाही, उचलता येतं. नाही जड आहे अभिज्ञा. ओके बस सगळ्यांनी उचलून बघितलं. तू पण उचललंस? तू कधी उचललंय मला? पाठीवर घेतलं मानसिक माझं झेलतेस तू मला. ते झेलते. पण ते महत्वाचं आहे खूप यार, मानसिक खूप, झेल. खूप जास्त. सो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात सेटवर खुलता कळी खुलेनाच्या, तेव्हा पटकन नाही माहिती होतं, ऑब्व्हियसली थोडासा ऑकवर्डनेस असतो, कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी काम स्ट्रगल करून आला असतो. हो त्या सेटवर तुमची एकमेक तिघांची पहिली भेट कधी, कुठे आणि कशी होती? की ऑकवर्डनेस होता, काय होतं, का होईल माहिती? पहिली भेट मला असं वाटतं, मला जी आठवते ती आम्ही लुक टेस्टला हे दोघं आले होते. तुम्ही लुक टेस्टला आला होता? नाही आमचा वर्कशॉप चालू होता. तुमचं वर्कशॉप, ह्यांचं वर्कशॉप चालू होतं आणि आय वॉज द लास्ट. ओमला त्याच्या आधी भेटले. हा आम्ही दोघं आधी भेटलो होतो झीच्या ऑफिस ऑफिसमध्ये. मध्ये, एकत्र सीन शूट करून बघायचा होता त्यांना. तेव्हा पहिल्यांदा आणि अभिज्ञा नंतर लाईक वन्स वी वर फायनल आणि आमचं वर्कशॉप आय वॉज द लास्ट कास्ट. तेव्हा लास्ट 2 दिवस आधी कास्ट झालेली अभिज्ञा आहे. आणि आम्ही दोघं मी 2 and 1 मोनिका असं 3-4 जणांसोबत ते इक्वेशन बघितलं गेलं. आणि तिथे मला वाटतं आपली पहिली दादरला सगळ्यात लास्ट आणि बेस्ट कास्ट झालेली अभिज्ञा खुलता कळी खुलेनामध्ये. तर तेव्हा मला असं आठवतंय की मला त्यांनी सांगितलं होतं की यू हॅव टू बी व्हेरी मॉडर्न आणि असं त्यांनी सांगितलं होतं, तशा टाईपचे कपडे घालून ये. तर मी आपला स्कर्ट आणि एक फॉर्मलिश असं घालून मी आले ऑडिशनसाठी. आणि हे दोघं बसले होते, त्यांचं काहीतरी वर्कशॉप चालू होतं आणि
हे माझ्याकडे असे बघत होते वरपासून खालपर्यंत की एवढी नटून का आली. मग असं झालं की हॅलो गाईज, यॉल आर न्यू, आय एम द वन. म्हणजे आमचं असं होतं की आमची जी आमच्याकडे स्टोरी बघून आणि तुला काय जॉनर वाटलं? होता. तुझ्याकडे बघून आम्हाला काय वाटलं हे आम्ही तुला सांगितलं होतं की काय वाटलेलं तुम्हाला याच्याकडे अरे बघून? सो बेसिकली आधी जेव्हा मोनिका आल्या ना त्या पण चांगल्याच. सो मोनिकाची जी रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने त्या काम करत होत्या. पण ही जेव्हा आली ना तेव्हा एक जेन्युन एक स्पार्क होता वेगळा. आणि मॅडम असा स्लिट स्कर्ट घालून आली होती आणि ती म्हणाली की मी आताच काहीतरी ट्रेनने आले. मी माझ्या डोक्यात चालू ही ट्रेनने हा स्लिट स्कर्ट घालून आली, वा वा. ब्रेव गर्ल यार. आणि हिल्स वगैरे होते अँड व्हेरी इझिली आणि एफर्टलेसली तिने तो सीन केला. आणि थोडा आमचा त्यावेळेस एक लुक गेला असेल की यु नो शी इज द बेस्ट आउट ऑफ ऑल वी सीन आणि ही होईल. सो आम्ही तुला असं बघितलं, तर तू आम्हाला कसं बघितलं ते मला मला असं झालं की हे लोक आम्ही तुला असं बघितलं, तू आम्हाला चेकआउट करत होते वरपासून खालपर्यंत. आय वॉज लाईक तिला हॅलो असं वाटलं की काय. हे हिरो हिरोईन नाही नाही, हे हिरोईन आहेत नाही. पण आय थिंक मयुरी आणि ओम मध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की दे आर व्हेरी, म्हणजे खूप नॉर्मल ऑडियन्सला खूप रिलेट होणारे चेहरे आहेत, आपलेसे वाटणारे सामान्य चेहरे. चेहरे आहेत. सामान्य म्हणजे असं तिला चांगल्या शब्दात मांडते. अमेझिंग ग्लॅमरस नाही होते ती नाही होऊ शकत. सॉरी तुला ब्रेक करतो, पण एक खरंच कमेंट अशी मस्त होती. आमचं जेव्हा पोस्टर आलेलं, प्रोमो होता की कार मध्ये मी पुढे चालवतोय आणि ही मागे बसलेली, असं पोस्टर पण तसंच होतं. तर त्याच्यावर सगळ्यात आवडती माझी आणि हसू येणारी अशी कमेंट होती की हा करेक्ट, हा ड्रायव्हर आणि ही कामवाली वाटते म्हणून. असं कोणीतरी कमेंट केली. आणि त्या दिवशी कसं झालं, आपण काहीतरी त्या खूप पाऊस येत होता, घाम येत होता, पाऊसच सो होता. वी वर नॉट लुकिंग आवर बेस्ट. हा, म्हणजे असं आणि सगळं तोच एक दुसरा प्रोमो छान झाला होता त्या जिथे एसी मध्ये आम्ही शूट केलं होतं. So ती कमेंट वाचून आम्ही खूप हसलो होतो. सॉरी. तर तसंच हिला वाटलं असावं की मला काय नाही, मला बघतात, हे असं कोण होतं की आहेत. तुम्ही मला असं लुक देऊ नका, मला या कपड्यांमध्ये यायला सांगितलं एक तर हॅलो. आणि त्याच्यानंतर ना माझा सीन होता ओमा बरोबर. आय हॅड टू डू अ सीन विथ यू, यू हा रिमेंबर. हा 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 हा. आणि सीन वगैरे झाला आणि नंतर मला असं झालं की हा फारच एमॅच्युअर आहे यार. खरंच मला असं झालं की हा फारच एमॅच्युअर आहे. पण तेच जेव्हा म्हणजे आमचे एपिसोड झाले ना, तो जो इनोसन्स होता ना त्या दोघांचाही, आय थिंक तोच एवढा जास्त रिलेट झाला त्या कॅरेक्टरला, ऑडियन्सना सुद्धा. तो रॉनेस कधी कधी खूप रिक्वायर्ड असतो एखाद्या कॅरेक्टरसाठी, आणि तो रॉनेस इतका कमालीचा आला. दॅट इज वेन मला असं रिअलाइज झालं की नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर, की त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे ते एक्झॅक्टली दोघंही त्या कॅरेक्टर्स मध्ये बसत होते. म्हणजे स्क्रीन वाईज सुद्धा, इव्हन आमच्यातला बॉन्ड सुद्धा, ते जे एक हेजिटेशन होतं ना, इट वॉज ऑलवेज इन बिटवीन मी अँड मयुरी. म्हणजे सिन्स ती रिझर्वड आहे आणि मी पण खूप पटकन मला नाही ओपन अप होता येत, तर तो जो एक रिझर्वनेस आमच्यात होता ना, की हेजिटेशन बोलताना, बहिणी हा टिपिकल नव्हत्या, रिलेशनशिप आधीपासून होतं ते. करेक्ट. सो ते दिसलं आणि ते वर्क झालं. सो आय गेस गुड गाईज. अभिज्ञाने आपलं किती कौतुक केलं ना. म्हणजे हे चांगले दिसत नव्हते, सामान्य वाटले, काम चांगलं कळत नव्हते, रॉ म्हणून खपले. छान भावे. नाही पण खरं आहे, कारण ते माझी म्हणजे लीड म्हणून पहिलीच सिरियल होती, त्यामुळे त्या हिरो वगैरे त्या झोन मध्ये माझी मेंटॅलिटी पण नव्हती कधी आधी, आणि ती स्टोरी पण तशी नव्हती की हिरो आणि हिरोईन असं काहीतरी आहे. म्हणून आम्हाला हिचे कपडे बघून असं वाटलेलं की आपल्या सिरियल मध्ये हे पात्र कुठलं आहे. हा, कारण ती वेगळी थोडी स्टोरी वेगळी होती, जरा रिअलिस्टिक आणि थोडी बोल्ड विषय होता. कारण ही माझी हिरोईन असली तरी ही बायकोची बहीण आहे, ते आणि ही बायको आहे, तर ते थोडं अवघडच होतं सगळं. सो आय थिंक दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वर्क. ती जे म्हणाली ते करेक्ट आहे की आमच्या रिझर्व्ड आणि रॉनेस मुळे ना जे नातं, ओ माय गॉड, ती बहीण आहे बायकोची, ते कधीच ऑब्सीन किंवा वल्गर नाही वाटलं. ते असं वाटलं की डे वन पासून रूटच करत होते आमच्यासाठी की वी शुड कम टुगेदर. तर आयडियल सिनॅरिओ मध्ये ते नाही होत. यू विल ऑलवेज साइड विथ द वाईफ. येस. तर ते आईस ब्रेक व्हायला ना ती एक मुवमेंट लागते. सिन्स ती जसं ती म्हणाली की मी रिझर्व आहे, अभिना पण थोडीशी रिझर्वड आहे. तू असाच आहेस आधीपासून? मी रिझर्व नाही, रिझर्व नाही, एकदम बबली, सब बोल दो. फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे आमचं, रिझर्वेशन नाही आमच्याकडे. बोल दो नाहीये तो, पण तो खूप असा म्हणजे धरून ठेवणाराही नाहीये किंवा क्लोज्डही नाहीये.
तो असा सिच्युएशन वाईज हलका फुलकं इकडचं तिकडच्या गप्पा तेवढंच. पण वो हा किसी म्हणजे को अंदर नवीन जाके म्हणजे आपण नहीं देगा. पहिल्यांदाच भेटतोय तर असं फार मला ते असं आवडत नाही की अरे मग कसं बोलायचं काय व्हायचं, तर मी ते तोडून फोडून टाकतो लगेच. आणि काय cast कम्फर्टेबल व्हावं होती. सगळ्यांनी. त्यांच्याबरोबर कसं होणार कम्फर्टेबल. बरोबर. म्हणजे एक दडपण येतं ना, Correct, एवढे senior. सिनियर्स. हा. माझ्यासाठीच एवढं ते हे होतं. मी जेव्हा मीटिंगला आले होते, आय वॉज द लास्ट वन, आय रिमेंबर. मी शेवटी आले तिकडे, पण मी शेवटीच आले. पण तेव्हा मला शेवटीच बोलवलं गेलं होतं. तर सगळं ग्राफ लिहिलेला होता, कोण कोण काय काय वगैरे. तर मला अशी अपेक्षा होती की मला साधारण स्टोरी माहिती होती की आमच्या दोघांचं लग्न झालंय आणि ही बहीण आहे, एवढंच मला माहिती होतं ढोबळ. मी प्रेग्नंट आहे हे माहिती नव्हतं आणि ती फॅमिली कशी असणार आहे ह्याच्याबद्दल मला काहीच माहितीच नव्हतं. सो तो जेव्हा ग्राफ काढला होता बोर्डवर, आय व्हेरी वेल रिमेंबर, सविता प्रभुणे, उषा नाडकर्णी, संजय मोने, आणि मला असं झालं की बाप रे, मी ती नावं वाचूनच मला असे हातपाय माझे गार पडले. बरं त्यात मोनिका लिहिलेली होती एका बाजूला की शी इज मॅरिड टू विक्रांत आणि मानसी तिची बहीण. तर मला असं झालं की हे कसं होणार आहे पुढे. आणि मी आय रिमेंबर मी आपल्या प्रोड्युसरना मी हा प्रश्न विचारला की हे काय होणार आहे, म्हणजे मला हे कळत नाहीये, हे जर मी ह्याची बायको आहे तर मग ही हिरोईन कशी आहे, म्हणजे मला कळत नव्हतं हे इक्वेशन. पण जेव्हा पहिल्या दिवशी माझ्या स्क्रिप्ट हातात आल्यावर बॉम्ब पडला. मला असं झालं अभिज्ञा, हे बघ ते कॅरेक्टर असं होतं, एकतर इट विल गो टोटली लेफ्ट ऑर इट विल गो टोटली राईट, म्हणजे ऍब्सोल्युटली राईट किंवा ऍब्सोल्युटली रॉंग जाणारं ते कॅरेक्टर आहे. सुवर्ण मध्य त्याच्यात होऊ शकत नाही. पण तेव्हा मला जो धक्का बसला आणि मी ठरवलं की नाही अभिज्ञा, वी हॅव टू मेक दिस वर्क. कारण एकतर ते एक असं कॅरेक्टर होतं की जे कोणालाच पटण्यासारखं नाही आहे, अभिज्ञा भावेला सुद्धा पटण्यासारखं नाही आहे, पण ते आपल्याला थोडंफार का होईना तिच्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पटवून देणं किंवा तिची बाजू एक सांगणं महत्वाचं आहे. नाहीतर ह्यांचं जे रिलेशनशिप आहे ते अधांतरी कसं राहील. अख्ख्या सिरियल भर त्यांचं रिलेशनशिप दे कुड नॉट कम टुगेदर. त्याचं एकमेव कारण होतं ही मोनिका, कारण ती मध्ये होती. तर हे जर का तुला पटवून द्यायचं असेल तर तुला ते खूप कन्व्हिक्शनने, अत्यंत म्हणजे कन्व्हिक्शन जर का 100 असेल तर यू विल हॅव टू मेक इट 1000 इन दिस. कारण ह्याच्यात सिच्युएशनच अशी आहे की तू कम्प्लीट चुकीची आहेस पहिल्यापासूनच माणूस म्हणूनच, पण तू कसं दाखवणार की माझे सर्कमस्टन्सेस असे होते की मला हे करावं लागलं. सो ते म्हणजे माझी जर्नी वॉज रोलर कोस्टर. मयुरी, पण तुझ्यासाठी काय तो आईस ब्रेकिंग पॉइंट होता या दोघांबरोबर मैत्री होण्याचा, किंवा एक बॉन्ड होतं ना सेटवर प्रत्येक कोस्टार बरोबर. सो तुझ्यासाठी काय आईस ब्रेकिंग होतं, कसं जमून आलंय सगळं? मी सांगू, अभिज्ञा म्हणाली तसं मी पहिला काळ पहिले काही महिने त्यांना वाटतं मी रिझर्व्ड होती आणि त्यांच्याशी बोलत नव्हते. मी फक्त आय वॉज फिगरिंग आउट की मी काम कसं नीट करू. म्हणजे पहिला शो, ते पण एवढी मोठी कास्ट. तो मी ऑब्व्हियसली दडपणाखाली होते आणि तो अट्टाहास होता की नाही आपल्याला चांगलंच करायचंय. तर प्रेशरमध्ये मी होते, गुरफटले होते. आणि मला वाटतं कोणाचा तरी बर्थडे होता, आम्ही पहिल्यांदा डिसाईड केलं की आपण ह्या स्पेस व्यतिरिक्त कुठेतरी जाऊन एन्जॉय करू. आय थिंक आपण पॉपटेट्सला गेलो होतो. ओ येस. आणि तेव्हा पहिल्यांदा ओमाचा होता का, आय थिंक ओमचा बर्थडे होता त्यावेळेस. आणि मला वाटतं तो एक थोडा आईस ब्रेकर होता जिथे मी यांना ॲज फ्रेंड्स बघू शकले. तिथपासून आय रिअलाइज आय कॅन काउंट देम ॲज फ्रेंड्स. बाकी मस्ती मजा चालली होती सेटवर. पण अभिज्ञा म्हणाली तसं एक खूप मेजर आईस ब्रेक सांगू, जो खूप नंतर आला. ती आधीपासून म्हणायची की आपली जेव्हा सिरियल संपेल, आपल्याला कळेल की हा आपला लास्ट डे. ओ येस. त्या दिवशी आपण एक ट्रिप बुक करायची, ओनली द कास्ट, जे येतील ते. कारण त्याच्यानंतर खूप रेअरली होतं की तुम्ही कास्ट परत येता इन एनी शो. बरोबर. सो तिचं म्हणणे आपल्याला तिथे जावंच लागणार, व्हॉट एव्हर इट इज यू बुक इट. मग आम्हाला जेव्हा कळलं की हा लास्ट डे, अभिज्ञा म्हणाली त्या पद्धतीने मी खूप नेगोशिएट करून एक खूप भारी ट्रिप बुक केली. एक्सलेंट प्लॅनर आहे. एक्सलेंट ट्रॅव्हल. मुन्नरला गेलो. केरळ.
आणि लोकेशन म्हणते हॉटेलपासनं ते ट्रॅव्हल पर्यंत मयुरीने इतका सुंदर आखली होती अख्खी ट्रिप. आणि शेवटी आम्ही हगलो. काय केलं, पोहोचला नाही फ्लाईटला? नाही, आणि आमची फ्लाईट मिस मिस झाली. आम्ही परत येऊ नये असंच वाटत होतं केरळला, की किती चांगली माणसं आहेत. शरूचा प्रयोग होता पुढच्या दिवशी, शरूचा हो, प्रयोग तिचा होता. प्रयोग होता. आणि मला आठवतंय की आम्ही छान मयुरीने सांगितलं होतं की तुम्ही मुन्नारला गेलात So ना? मी थोडी बॅक स्टोरी सांगू. आम्ही गेलो तिथे, छान चालली होती ट्रिप, कौतुक चाललं होतं. मयुरी ते व्हेरी गुड. आणि मी चांगल्या प्राइस मध्ये पण बुक केली. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, Yeah. की अच्छे प्राइस में अच्छा बुक. बरोबर. सो झालं सगळं. आणि मी ना थोडी टीचर सारखी वागत होती 2 दिवस. चला आता हे करायचं, उठा इकडे जायचंय, हे करायचंय. लास्ट दिवशी मी ठरवलं की जाऊ दे ना, चिल वागूया ना जरा. हा, यांना नको चावी लावायला, चिल. आणि तेच नडलं. आय शुड हॅव बीन अ टीचर. सो हे भावे जसा फोन आरामात उचलते ना, तशी भावे आरामात आहे. नाही आणि माझ्यावर बिल पडते. ओके, ऐका. ती स्टुडंट नाहीच आहे, ती वर्गाच्या बाहेरच बसते नेहमी. तिला काय कसं शिकवणार तू बिचारी? सो मग काय झालं, लास्ट दिवशी, लेट मी कम्प्लीट. लास्ट दिवशी आम्हाला एअरपोर्टवर पोहोचायचं होतं. आणि एक कॉल घेतला की अथिरापल्ली फॉल्स, जे बाहुबलीचे फॉल्स आहे, तिथे जायचं की नाही. मला टाइम बघून कळत होतं नाही जमणार आहे, पण ह्या सगळ्यांचं आणि जाऊया, पण नुसतं जाऊया म्हणजे चला हरी नाही. मग भावेचं असतं थांब ना, ते खायचं का, मग ती कुठेतरी गाडी थांबवणार, मग आम्ही ते खायला घेणार. सो भावेचा थोडा आरामात कारभार असतो. तुझ्यावर फाडलंय बिल. नाही ऐका, त्यात तू पण आणि शरू काही फार देवर नॉट लाईक सगळे स्टुडंट भंगारच होते तसे एकंदरीत. आणि मला लक्षात येत होतं की मयुरी बोल, पण आय हॅड डिसाइडेड नो टीचरगिरी टुडे, लेट देम एन्जॉय. मग अथिरापल्ली फॉल्स वरनं तिकडे पण चिल करताना मी म्हटलं गाईज, वी जस्ट हॅव टू मेक इट ऑन टाइम. सो चला आम्ही पटकन रॅपअप केलं, आम्ही निघालो. अँड इन माय डिफेन्स आम्ही तिथे पोहोचलो, आम्ही टाइमवर पोहोचलो. बरं तिथे 2 टर्मिनसेस त्याच बरोबर. मग आम्ही गेलो आणि जेव्हा लक्षात आलं, अकॉर्डिंग टू मी 45 मिनिट्स आधी ते बंद करतात. आम्ही 50 मिनिटं आधी पोहोचलो होतो. सो 5 मिनिट्स होते. सो मी एकटी भांडतीये त्या स्टाफशी. 1 मिनिट, एकटी भांडतीये त्या स्टाफशी. हे सगळे चिल होते. अच्छा, म्हटलं अरे जॉईन मी, वी आर वी हॅव टू गेट दिस थ्रू. एकतर ते टर्मिनल चुकीचं लिहिलेलं होतं, म्हणजे गुगलवर चुकीचं टर्मिनल लिहिलेलं होतं. बरं, आम्ही त्या टर्मिनलला गेलो, तिकडनं इकडे पोहोचायला 10 मिनिटं लागली आम्हाला. मग आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही चुकीचं लिहिलंय जर का टर्मिनल, इट इज नॉट आवर मिस्टेक. नो, आम्ही तर गेट क्लोज केलंय वगैरे वगैरे. आणि साधारण असं होतं की जेव्हा त्यांना अंदाज येतो ना की 10 मिनिटं आधी नो शो असेल समजा एखादा, म्हणजे येणार नसेल एखादा माणूस, इफ द फ्लाईट इज फुल आणि जर का तो सेक्टर फार जास्त ऑपरेटिव्ह नसेल आणि तो खूप डिमांडमध्ये असेल, ते सेल ऑफ द तिकीट. दॅट इज व्हॉट दे डू. सो मला असं खूप वाटत होतं की दे हॅव सोल्ड ऑफ द तिकीट्स. आणि ही एअर होस्टेस होतीच एकेकाळी. आता आपण नाहीच काही करू शकत शकत. आणि माझं मी एकटी भांडतीये. गाईज वी आर ऑन टाइम. आणि आय डोंट नो आमचा काय स्टँड, मला आठवतच नाही, कारण की मला राग आला होता की तुम्ही का ते गेट क्लोज केलाय. प्लस मला माझा राग आला होता, मी आज टीचर का नव्हते. आय शुड हॅव बीन अ टीचर इव्हन टुडे. आणि हे लोक अगदी चिल होते. सो त्या ट्रिप मध्ये आईस नुसता ब्रेक नाही झाला, ते गोळा करताना ते किस पडला आईस. वा, गुड वन. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त डॉर्मेटरी मध्ये राहिलोय का, एक अत्यंत मोटेल डॉर्मेटरी होती. त्याच्यात 6 बेड घातलेले होते, एक प्रत्येक बेडवर, कारण ऑलरेडी आमच्या पैसे संपले होते. आमच्या ट्रिपचं बजेट तर गेलं होतं, खड्ड्यात गेलं होतं बजेट अख्खं. त्याच्यामुळे आता बाबा 600 रुपये उरलेत माझ्याकडे, त्याच्यात आपण कुठेतरी रूम बुक करूया. तिकीट काढायचं आणि तिकीट महागडी काढली आम्ही. जेवढी हिने मेहनत घेऊन बचत केली होती ती सगळी रिटर्न तिकीट. हा खरा आईस ब्रेकर आमच्या आयुष्यात आहे मला वाटतं. आणि त्याच्यानंतर झालेली ही घट्ट मैत्री आहे तर असं मी म्हणेन. तेव्हा तर कळलं की मयुरी कशी आहे, ओम कसा आहे आणि अभिज्ञा कशी आहे. कम्प्लीट कळलं. तेव्हा त्यांना कळलं माझं नेहमी ऐकावं. आणि सिन्स देन दे हॅव फॉलोड. तुम्ही ऐकता तेव्हापासून. आता ना इंस्टाग्रामवर तुमचे फोटोज वगैरे आम्ही बघतो, तुमचं चिल आउट, एकत्र भेटणं, आणि हे खूप छान आहे. लाईक शी सेड की नंतर कास्ट होत नाहीत, आणि याचबरोबर अनेकदा ना तेवढी मैत्री राहत नाही. मालिका संपली, चला नेक्स्ट प्रोजेक्ट, एखाद 2 जण असतात. हे अख्खं एक लीड पेअर आहे, तुम्ही 3 जण, मी पेअर म्हणते चला त्यांना, तुम्ही अजूनही तसेच आहात. याचं ओमप्रकाश क्रेडिट तू कोणाला देशील या मैत्रीचं?
क्रेडिट ह्याचं आमच्या शिक्षिकेलाच जातं, मयुरी. मयुरीला. कारण आईस ब्रेक वगैरे नंतर बरेच काही काही ब्रेक झालं तरी पण ती बिचारी आपली सगळं गोळा करत हा म्हणजे जे सगळीकडे त्याच्यावर चालूच flavors टाकायचे असतात, एक एक. हे होतातच छान आहे गोष्टी. हा. हा म्हणजे असं try काही करून बघ. खूप काही कोणाची एक्स्ट्रीम भांडणं वगैरे असं काही नाही नाही, झालं, पण ती बॉन्ड इंटॅक्ट ठेवण्याचे प्रयत्न जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा तिने केलेले आहेत. आणि नाहीतर काय होतं, असं कोणी म्हणजे दुश्मनी नसते, पण मग ते हळूहळू जशी वेळ जाते तसे विसरत आपण विसरत दुसरा प्रोजेक्ट जातात. करतो मग तिथे नवीन कोणतरी भेटतं. हा ते तर होतातच, पण आहे म्हणजे जुन्या लोकांशी भेटणं कमी होत होत जाऊन मग ते असं हा भेटू 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 आणि ते भेटणं कधी होत नाही, तसं यायला जातं ते. आणि तर ऑल्सो ते नाही होऊ दिलं जसं तू म्हणालीस तसं आम्ही खूप अत्यंत वेगळे व्यक्ती आहोत. हो. व्यक्ती म्हणून आम्ही खूप वेगळे आहोत. हो. त्याचा सुवर्ण मध्य जर का साधायचा असेल तर तो फक्त म्हणजे रिलेशनशिप्स मध्ये सुवर्ण मध्य साधायचा असेल तर तो मयुरीलाच जमतो. वा. कारण तिला दोन्ही एक्स्ट्रीम पर्सनॅलिटीज माहिती आहे आणि तिला हेही माहिती आहे की मी ओमला कसं पटवून देऊ शकते आणि मी अभिज्ञाला कसं पटवून देऊ शकते की हा मुद्दा आपण असा म्हणजे आपण इकडनं चालूया किंवा असे चालूया. सो त्या बाबतीत ती खूप आणि हे मला नाही वाटत की तिला करायची गरज आहे. इट्स नॉट कंपल्शन. पण जसं मी म्हटलं तसं की जेव्हा मयुरी एखाद्या व्यक्तीला आपलंसं म्हणते तेव्हा ती ते शी मीन्स इट. शी कम्प्लिटली मीन्स इट. आणि मग थ्रू थिक अँड थिन असतं की चांगले दिवस सुद्धा आणि वाईट दिवस तर अजून म्हणजे विल बी टुगेदर. आणि ही मला असं वाटतं ओमसाठी पण मी हे बोलेन आणि मी सुद्धा ही गोष्ट मी मयुरीकडनं शिकले की म्हणजे एखाद्या व्यक्ती आपल्याला कॉल करतोय तर त्याच्यासाठी अवेलेबल राहणं ही त्याची ड्युटी नाही आहे. बरोबर. पण मयुरी हॅज ऑलवेज बीन देअर. इट इज नॉट हर ड्युटी. पण तिने हा चॉईस केलेला आहे आणि आय रिस्पेक्ट इट. आणि म्हणूनच मला असं वाटतं आज हे आमच्यात हे जी जाणीव आहे, हे जे जेन्युइननेस आहे ना, तो फक्त त्याच्यामुळे. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठे कुठे वाटवाकडी करून एकमेकांची साथ दिलेली आहे. म्हणजे चांगल्या वेळेला किंवा चांगलं काही असेल तर त्याला एक वेळ ती गडबडीत असेल तर नाही वेळ देणार किंवा नाही येणार किंवा अरे माझं हे आहे असं होऊ शकतं. पण तुला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा तुला गरज आहे असं तिला कळलं तर मग तिचे 10 तिकडे प्रॉब्लेम्स किंवा अजून काही गोष्टी असतील तरीही ती वेळ काढून येते, जे जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे बॉन्डिंग आणि लॉंग टर्म टिकण्यासाठी मैत्री किंवा माणूस म्हणून पण तुम्ही ग्रो होता. मग तिच्याकडनं आम्ही पण शिकतो. आता अभिज्ञाकडनं काही गोष्टी आम्ही शिकतो, माझ्याकडनं त्या शिकतो. तर ते असं म्युच्युअली आम्ही वेगळे असल्यामुळे आम्हाला वेगळे पण दिसतं आणि आम्ही हिच्यातले चांगले गुण हिच्यातले मी घेतो, माझ्यातले ते घेत असतील असले काही तर आणि एकमेकींचे तर घेतात ते मला माहिती आहे. मयुरी काय म्हणत होतीस तू? नाही सो हे जे म्हणताय तर सुरुवातीला काय झालं मी थोडी आमचं कौतुक करा. नाही मी डिफेन्स लाईक नॉट डिफेन्स पण कारण का आहे होतं माझं सुरुवातीला थोडी मी ह्यांच्यापेक्षा मला असं वाटतं थोडी मच्युअर होते. त्यामुळे मला कळायचं ऐक ना ह्याचं हे म्हणणं नाही त्याचं ते म्हणणं आहे. सुरुवात तिथून झाली. बट टुडे आय एम व्हेरी ग्लॅड की मी चांगलं राईट लोकांमध्ये इन्व्हेस्ट केलं. कारण होतं काय हा स्वभाव सगळीकडेच लागू होतो ना. मी सगळ्यांसाठीच इफ आय कन्सिडर यू मी सगळ्यांसाठीच तेवढं देते. पण ह्या दोघांच्या बाबतीत मी म्हणेन ते तसे खूप पटींनी रिटर्न्स आलेले आहेत. म्हणजे इट वॉज अ राईट इन्व्हेस्टमेंट. कारण म्हणजे ही म्हणाली तसं लोक जरी वेगळे असले ना तरी बोथ हॅव द हार्ट इन द व्हेरी राईट प्लेस. म्हणजे मैत्री काय, मैत्रीची व्याख्या खूप सिम्पल आहे ॲक्च्युली की इन युअर गुड टाइम्स, इन युअर बॅड टाइम्स आणि तुम्हाला शांत बसायचं तरी ते तुमच्यासोबत बसले. इतकं ते सिम्पल आहे. आणि दे शुड वॉन्ट टू म्हणजे ही वृत्ती आजकाल खूप कमी दिसते की मला वाटतं ह्याचं खूप काहीतरी छान व्हावं, मला वाटतं हिचं काहीतरी खूप छान व्हावं, हे मनापासून विचार करणारे लोक खूप कमी आहेत. बरोबर. सो हा जेव्हा एक म्युच्युअल बॉन्ड दिसतो सो तिथे मला वाटतं आणि आम्ही टर्न्स घेतो. मला असं वाटतं आता पुढे मागे अभिज्ञा असेल तो दुवा. मला जर असं वाटलं की मला कधी कधी होतं की यार आय एम फेड अप, आता मी कोणासाठी काही करणार नाही खूप झालं. मग ते अभिज्ञा टेक्स दॅट प्लेस की ऐक ना आता जरा सगळे एकत्र येऊ. सो आम्ही टर्न बाय टर्न तसं करतो. प्रत्येकाची फेज असते आणि ते ऑर्गॅनिकली म्युच्युअली होतंय. आणि आम्ही ना तिघांनी
तिघही आम्ही काही अगदी 19-20 वर्षाचे असताना लीड्स एकत्र आलो असं नव्हतं. वी वर मच्युअर वेन वी केम टुगेदर इन द फर्स्ट हो. प्लेस. बरोबर. म्हातारे असतानाच आम्ही एकत्र काय आलो. रे मी नव्हते म्हातारे, तू अशी. सो त्यामुळे काय झालं की एक थोडं आपण गेज करतो इंट्युटिव्हली की कोण कसं आहे. अँड मला वाटतं आम्हालाही लक्षात आलं थ्रू आवर लाईफ अँड जर्नीज की हा जेन्युन बॉन्ड मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, कारण इट ओनली मेक्स युअर लाईफ ब्युटिफुल. ब्युटिफुल खरं. बोथ द गुड टाइम्स अँड द बॅड या टाइम्स. ऍब्सोल्युटली. येस. पण हे ओमा हे नाव कधी पडलं रे तुला ओमप्रकाश कोण बोलायचं तू? हीच बोलायची ओमा. सेटवर? हो पहिलं नाव जे मी दिलेलं आहे ना, तर सगळी नावं अभिज्ञा देते. नावं ठेवतेस तू? हो. छान नावं. छान. म्हणजे मोने बाबांना मोने बाबा हे तिने कॉइन हा. केलंय. सगळ्यांची आत्या ती असते, नाव ती ठेवते, म्हणजे बारस तीच करते. एक वाक्य हा माझं पडू देत नाही. एक वाक्य हेच सेटवर आवडलंय मला. सेटवर हेच आहे. आत्या ही असते. सगळ्यांना नावं ठेवत. सगळ्यांना नाव कौतुक केलंय हे तुझ्या. आऊला मी आबू म्हणते. उषाताई म्हणजे त्यांचं बोलणं तर म्हणजे फॅन्स आहेत त्यांच्या बोलण्याचे की काम ऑब्व्हियसली इतकं छान आहे. मला सांगा तुमचं आऊंबरोबर कसं होतं सेटवर, कसे सीन व्हायचे मी त्यांच्याबरोबरचे? आम्ही ना डे अँड नाईट खूप करायचो. तर डे अँड नाईट झाल्यावर माझे आऊ बरोबर सीन्स बऱ्यापैकी असायचे. तर एक सीन होता ज्याच्यातनं मला खूप बोलायचं होतं आणि तो सीन असा ताजा ताजा आला, गरम गरम. आणि मला असं होतं बापरे मला खूप बोलायचं. आणि मी ऑलरेडी नाईट करून सेटवरती झोपून पुन्हा डे मध्ये शूटिंग चालू झालं होतं. आणि सगळे सिनियर्स ॲज युजल दे यूज्ड टू लिव्ह बाय 9 o'clock इन द नाईट. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला येणार. तर आऊ अशी समोर बसली होती डायनिंग टेबलवर आणि मी अशी उभी राहून काहीतरी बोलत होते, काहीतरी आमच्या बाचाबाची होती आमची अशी, असं सीन होता. तर मी ना प्रत्येक एक डायलॉग असा वाचून मग मी बोलायचे. तर ती ना इरिटेट झाली. आय थिंक माझा आईस ब्रेक आऊ बरोबर तिकडे झाला. मग आऊ म्हणाली की घ्या आजकालच्या मुली स्क्रिप्ट नाही वाचायची, काय नाही, ऍक्ट्रेस बनायला आल्या. तर मला ना हे खरं तर खूप लागलं पाहिजे मला, पण मला हसायला आलं. कारण मला असं झालं की मग मी हसले खूप आणि मी म्हणलं आऊ मी रात्रभर इकडे आणि मी झोपले नाहीये. तर हेमंत सर म्हणाले आऊ अगं ती पोरगी 2 दिवसापासून इकडेच आहे ग, ती झोपली पण नाहीये बिचारी आणि तिला आत्ता सीन आलाय, ती रात्रभर सीन्स करते. गेली नाही तू घरी? मी म्हणलं नाही आऊ. इकडे झोपले तू? म्हणलं हो. ठीक आहे वाच, एक एक वाक्य वाचून बोल. नंतर त्याच सीन मध्ये ती वाचून मला सांगत होती वाक्य, आऊ आता ह्याच्या पुढे हे बोल, आता ह्याच्या पुढे हे बोल, आता ह्याच्या पुढे हे बोल. दॅट इज आऊ. आऊला कसं आहे माहितीये, आऊचं म्हणणं आहे की तिला ब्लॅक अँड व्हाईट माहितीये, तिला ग्रे नाही माहितीये. करेक्ट. सो तिला कळलं की ओ ही व्हाईट आहे का, ओके नो प्रॉब्लेम. आणि ती मला असं वाटतं तिच्यासारखी अपफ्रंट रिॲक्ट होणारी व्यक्ती मी बघितली नाही. आणि त्याचे ना खूप फायदे आहेत, खरंय, भयंकर फायदे आहेत. कारण एकतर नॉनसेन्स होत नाही तुमच्या आजूबाजूला, आपसुकच. आणि दुसरं म्हणजे की पीपल डोंट टेक यू फॉर ग्रांटेड. आणि तिने हे वर्षानुवर्ष कमवलेलं आहे आणि तिने असे व्यक्ती बघितलेच असतील की टाइमपास करून खेळ करून स्क्रिप्ट न वाचलेले व्यक्ती बघितलेच असतील. सो स्वाभाविक आहे तिला असं वाटणं की मीही तशीच असेल. पण आऊ इज अ डिफरंट रसायन ऑल टुगेदर. मयुरी तुझा एक्सपिरियन्स सांग. माझा ऑनेस्टली सांगू, हे दोघं खूप चिल होते तिच्यासोबत. मी एकटी जर असते तर मी खूप वेळ घेतला असता आईस ब्रेक करायला. पण ह्या दोघांनी, हिने जसा फटकन आईस ब्रेक केला, अभिज्ञाला ते जमतं. अभिज्ञाला दडपण न घेता कोणासमोरही ती जाऊ शकते आणि कोणाशीही मैत्री करू शकते. सेम विथ ओमप्रकाश. सो मी एकटी असते तर घाबरले असते, पण हे इतके चिल होते. मी ह्यांच्या बरोबर इज आउट झाले आऊसोबत. आणि अगेन आऊचं काय आहे ना, सुरुवातीला भीती वाटते, तिची एक इमेज आहे करेक्ट, पण खूप क्लिअर आहे. तुम्ही शहाणपणा केला तर ती तुम्हाला तुमची लायकी दाखवेल. बरोबर. आणि आम्ही तिघं तसे व्हेरी ओके अँड जेन्युइन. आम्हाला असं काही कोणालाही शिंग नाहीये. आणि ते तिला ओव्हर द टाइम कळलं, पूर्ण वर्षात तिला कळलं की ह्यांना हे हिरोईन किंवा हिरो सारखे नाही वागत आहेत सेटवर, की एक आपला हातात कॉफी आणि वगैरे असं आम्ही कधीच नाही केलं. मला तर ती म्हणजे मी नगरचा आहे मुळा आणि मी लहानपण
खेड्यात गेलेलं आहे माझं. तर त्याच्यामुळे माझं बोलण्यात काही आता ते पात्र विक्रांत दळवी मुंबईतला डॉक्टर वगैरे आहे, तर त्याच्या बोलण्यात मग ते वाटलं नाही पाहिजे की तो नगरचा डॉक्टर आहे वगैरे, मुंबईतलाच वाटलं पाहिजे. तर माझे प्रयत्न चालूच होते, पण ते कधी कधी सुटायचे काही शब्द किंवा चा न होणे वगैरे काही ठिकाणी. तर ती असं आमचं डायनिंग टेबलवर काहीतरी होतं माझं वाक्य, आणि मी म्हणलं हो बरोबर आहे. तर त्यांनी खूप जास्त शहाणपणा दाखवलाय ना. बोलला गाठी बोलला. मग ती दुसऱ्या दिवशी कधी तिचा मध्येच फोन पण यायचा. मी शूटिंगला येताच एकदा फोन आला. म्हटलं आऊचा फोन एवढ्या सकाळी 8:30 वगैरे मी उचलला. म्हटलं हा आऊ बोल. अरे माझ्या बाचीचा फोन आला. हा बोल ना, काय झालं? अरे ते शहाणपणा नाही रे, शहाणपणा. ती बोलली तुझा हिरो बघ कसा बोलतोय. म्हटलं नाही मी लक्षात ठेवतो आता पुढच्या वेळेस. तर ती काळजीने बरोबर सांगायची, आणि मी मग त्याच्यामुळे मला फायदा पण व्हायचा. आता परत तसं काही शब्द आला वगैरे तर मी ती ऍक्च्युली काळजी आहे, ते लोकांना कळत नाही. ते तुमची चुका काढणं नाही. तिने पण सिरियल संपल्यावर कॉन्स्टंट ती आमच्या टच मध्ये असते. तिचे फोन येतातच येतात की कसं आहे, कसं चाललंय, काय चाललंय, आता काय. आणि ती तशी नाहीये. हो, ती खूप ती सगळ्यांना लोकांबरोबर कनेक्ट होते, पण ती आमच्या म्हणजे काहीतरी तिला आमच्यात 100% जेन्युइन दिसलं असेल, ज्याच्यामुळे ती अजूनही कॉल. लाडके हा पेटंट शब्द तिचा. नाही ग लाडके, हो ग लाडके. जेवायला आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे, आम्ही जाऊन आलेलो आहे घरी तिच्या, आणि आम्हाला ताटही उचलू दिलं नाही. खूपच प्रेम आहे, खूप प्रेमाने बनवलं. विक्रांत आणि मानसीचे रोमॅन्टिक सीन कसे व्हायचे पण शूट? खूपच भारी व्हायचे. आखो ही आखो ना, डोळ्यात म्हणजे किंवा डोळ्यात अगेन, कारण ते ती बायकोची बहीण होती ना, आणि डिवोर्स झालेला नव्हता जेव्हा ती स्टोरी चालू होती. तर ते खूपच इंटरेस्टिंग होतं खरं तर, की ती व्यक्ती म्हणून आणि मी व्यक्ती म्हणून, म्हणजे पात्र ती, तर ते एकमेकांसाठी बनलेली आहेत असं प्रेक्षकांना वाटावं, आणि ह्यांचं व्हायला पाहिजे असं लोकांनाच वाटलं पाहिजे. तर ते थोडं जस्टिफाय होऊन सगळ्यांच्याच नजरेत जाईल. तर तसं करणं खूप जरा ट्रिकी आणि अवघडच होतं, कारण मी तिला कधीच हात लावलाय किंवा मानसी कशी आहेस वगैरे असं झालं नाही कधी. तर ते एकमेकांना स्पर्श पण न करता फक्त बोलण्यातनं किंवा एक्सप्रेशन, डोळे किंवा जे काही असेल, रोमॅन्टिक बोलणं नाही, ती म्हणजे मी आज तू खूप सुंदर दिसतेस वगैरे असं पण वाक्य नाही, कधीच नाही. पण हे कसं ना, हिरोला हिरोईन आहे पण रोमॅन्स नाही करू शकत, म्हणून तर नाव होतं खुलता कळी फुले. आणि शेवटचा सीन मला ह्यांचा आठवतोय की तेव्हा आय थिंक तुम्ही पहिल्यांदा एकमेकांचा हात पकडला, तेव्हा डिवोर्स झाला होता आमचा. तेव्हा पहिल्यांदा आमच्या पात्रांचा, नाहीतर लोकांना तेवढीच क्लिप जायची ह्यांनी लग्न कधी केलं होतं आणि डिवोर्स कधी झाला. म्हणजे तर सोशल मीडिया कमी बघा प्लीज, कमी बघा. अरे नाही, हे तू म्हणतेस. बघा हा व्हिडिओ तर बघा, रील्स कमी बघा गाईस. तर तेव्हा फक्त आमची मुलगी असते, म्हणजे हिची आणि हिच्या एक्स बॉयफ्रेंडची, जी माझी आणि हिची आम्ही मानून पुढे तिला जपणार असतो, ती आणि आम्ही दोघं, असा तो एक सीन. तेव्हा फक्त हात धरला किंवा असं हे करून ती डोकं टेकवते वगैरे, तो शेवटचा. पण त्यांचं लग्न होणार ह्याची शाश्वती नाही. ते सगळं थोडं संदिग्ध. आणि मी सांगू, मला वाटतं काय वर्क केलं, ओम प्रकाश ऍज अ पर्सनॅलिटी किंवा मयुरी देशमुख ऍज अ पर्सनॅलिटी, आम्ही खूप फ्लॅम्बॉयंट नाही आहोत. म्हणजे आम्ही रिअल लाईफ मध्ये ओ माय गॉड असं प्रेमाचं प्रदर्शन नसतं, किंवा वी आर व्हेरी सटल विथ दॅट वे. ते मला वाटतं करेक्ट कास्टिंग पण झालं होतं. हे जे म्हणाले ना अमॅच्युअरनेस आमचा, तो कसं सुरुवातीला काय बोललं नाही, पण ते खरं होतं तिचं. खरं ते वर्क झालं, की तो रिस्ट्रेन वर्क झाला, आणि त्या रिस्ट्रेन मुळे खरं तर त्याची प्युरिटी मेंटेन राहिली एंड पर्यंत त्या रिलेशनची. सो क्रेडिट अगेन टू द मेकर्स की कास्टिंग करेक्ट केलं होतं. करेक्ट केलं. पण अभिज्ञा, सेटवर मला सांग, असं असतं ना की प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज सगळे सीन छान होतात, कधी कधी गणतात नाहीच होत, मध्ये रडणंही नाही येत, तो रागही येत नाही विलनला, किंवा तो गोडवाही नसतो, असं होऊ शकतं. अशा वेळी त्या सेटवर, खुलता कळी खुलेच्या सेटवर सगळ्यात जास्त चिडचिड करणारं कोण होतं, की का नाही होते आज, असं कोणी होतं का? नाही चिडचिड आमचा, म्हणजे तुला खरं सांगतो मी, हे फक्त बोलायचं म्हणून नाही की आमची सिरियल आहे आणि आपण सगळं चांगलंच बोलतो असं नाही.
पण खरंच मी पण काय 3-4 सिरियल केले असतील, हिने आधी बऱ्याच केल्या, नंतर पण केल्या, हिने पण केल्या, पण खुलता कळी खुलेनाच्या सेटवर कधीच आर्टिस्ट मध्ये कधीच, किंवा एवढ्या बायका होत्या, मी म्हणजे आता खोटं नाही बोल, पण बायकांचं खूप काय 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 असतात गोष्टी प्रत्येक सेटवर, पण त्या सेटवर एकही भांडण किंवा कोल्ड वॉर काहीच नव्हतं कोणाचं. नाही नाही, आणि हे बरेच जण म्हणतात. रिसेंटली मी शर्वाणी ताईला भेटली, शर्वाणी पिल्ले, ती म्हणली मी अजूनही सांगते खुलता सारखा सेट, तिने तर केवढं काम केलं. त्याच्यानंतर आमचे प्रोड्युसर संतोष काणेकर, आम्ही रिसेंटली एका इंटरव्ह्यू साठी भेटलो होतो, ते पण म्हणाले असा सेट मी पाहिला नाहीये की, आणि त्यांनी ते थोडं क्रेडिट आम्हाला दिलं आणि मी पण ते घेईन की काय होतं, आम्ही जर नाही चांगला इक्वेशन मेंटेन केलं ना तर ती एनर्जी पूर्ण सेटवर वाईट बसेल, कारण की आम्हाला रोज सीन करायचे, आम्हाला रोज राहायचंय. सो लकीली हे वर्क झाल्यामुळे एक वातावरण खरंच छान राहिलं. कारण 2 हिरोईन आहेत, मग त्यांच्यात पण काही नाहीये की बाबा म्हणजे आता हे बेसिकली यात होतं की आता ही बायको आहे पण हिरोईन ही आहे वगैरे, हे म्हणजे गिवन एक होतं की हा याच्यात तुम्ही भांडू शकता, पण त्या भांडत नव्हत्या, त्या इन्सिक्युरिटी नव्हती, हा ते कोणाला नव्हती. आणि सिनियर ऍक्टर पण म्हणजे मोने बाबा असतील, आऊ आहे किंवा पण आमच्या पर्सनॅलिटीज इन्सिक्युअर होण्यासारख्या पण नाहीयेत. म्हणजे मला खूप छान माहितीये माझे प्लस काय आहेत आणि मला त्याहून उत्तम माहितीये माझे मायनसेस काय आहेत, आणि त्याची क्लॅरिटी मयुरीला सुद्धा आहे. आणि म्हणून हिचे प्लस जर का दिसत असतील तर त्याच्यात मी इन्सिक्युअर होण्यासारखे संबंध नाही, माझे प्लस दिसत असतील तर ही एवढी माणूस म्हणून एक क्लॅरिटी आली की मला असं वाटतं हिरोईन वगैरे तर येत जात असतं, पण ते सोपं होतं फार. नाही, मॅच्युअर्ड होते सगळे तेव्हाच. ती म्हणाली तसं आम्ही उशिरा म्हातारपणात माझ्या सुरुवात केल्यामुळे. तू सुरुवातीला म्हणत होतीस ह्याला कॉम्प्लिमेंट केलीस की वा वा किती छान दिसतोय, हा किती छान केलंय, तर तो म्हणाला अरे हो स्टायलिंग तर सेटवर पण तूच होतीस ना. सो आणि अभिज्ञा म्हणजे फारच टॉप टिप आणि अप टू डेट राहते ना ती. सो किती टिप्स देत होतीस की तुम्ही किती टिप्स विचारत होता तिला? नाही, मग हे बघ, माझं खूप असं म्हणणं असतं स्वतः की मी स्वतःसाठी नटते, मी इतरांसाठी नटत नाही. हे आपण खूप वेळा इंटरव्ह्यूज मध्ये बोललोय, आणि हीच गोष्ट मी ह्यांना समजावून सांगते ह्याच्यासाठी, कारण माझं असं म्हणणं असतं की माझे मित्र आहेत ना, मग ते प्रेझेंटेबल दिसणं खूप गरजेचं आहे सगळ्यात. आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण अशा इंडस्ट्रीत आहोत जिकडे व्हॉट यू शो इज व्हॉट पीपल बिलीव्ह. करेक्ट. सो हे प्रेझेंटेबल असण्याचे फायदे अधिक आहेत ॲज अन ॲक्टर, कारण त्यांनी तुम्ही वेगवेगळ्या लुकमध्ये दिसल्यावर ओके ही अशी पण दिसू शकते, ओके ही अशी पण दिसू शकते, हे होतं जे आपल्याला दाखवून देणं गरजेचं आहे. सो म्हणून मी ओमला आणि मयुरीला प्रत्येक वेळेला ह्याच्यासाठी नाही कॉम्प्लिमेंट करत, बिकॉज दे हॅव ॲक्च्युअली कम अ व्हेरी लॉंग वे स्टायलिंगच्या बाबतीत, आणि ते किती छान कॅरी करतात ऑफकोर्स. पण ती त्यांच्यात आहे गोष्ट, पण ते एक्सप्लोअर करत नाही. हा माझा मुद्दा असतो प्रत्येक वेळेला की दिस इज ओम, म्हणजे त्यांनी ते एफर्ट्स घेतले की तो एवढा सुंदर दिसू शकतो, पण तो तेवढे घेत नाही. सो माझं म्हणणं असतं की आपल्याला छान दिलंय ना देवाने सगळं, रूप रंग, त्यात आपले एवढे फॅन फॉलोईंग आहे, शाईन मारू नये यार, काही गरज नाही आहे. म्हणजे मी तर, मला फॅशनचा पण कळत नव्हता, काहीच कळत नव्हतं, काही संबंधच नाही. म्हणजे मी काही 4-5 कपडे तेच आपले वापरा वगैरे असं आलो होतो मुंबईत वगैरे. तर नंतर मग जेव्हा चेक यायला लागले तेव्हा मग काहीतरी ऑर्डर मी माझं करतो, तर माझ्या ज्या ऑर्डर्स आहेत ते बघूनच ह्या दोघी असं म्हणलं की ओमा नाही, हे नाही मागवायचंय. आम्ही मग त्या ठरवायच्या की काय कपडे, आम्ही अमेझॉन वरनं पण जे काही ऑर्डर करायचो ना, मला एक आठवतंय जे तू एकदा दाखवलं होतंस, आय थिंक सिरियल संपायच्या 2 महिने आधी, की ऐक ना मी हे मागवलंय जरा बघ ना ओके का. तर मी त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी काढून मग मी त्याच सिमिलर पॅटर्न मधल्या 2-3 गोष्टी ऍड केल्या आणि त्या त्यांनी मागवल्या. हा, तर मग ते मला जरी नाही आवडले की हे काय मागवलंय, पण मी ब्लाइंड ट्रस्ट ठेवून मागवायचो, कारण त्या चांगल्या दिसतायत एवढं मला कळायचं, तर आपण पण दिसू त्यांनी मागवलेलं आपण घातलं तर. आणि मग ते हळूहळू डेव्हलप व्हायला लागलं. येस. मयुरी, पण मानसी बद्दल, त्या कॅरेक्टर बद्दल मला एक स्पेशल गोष्ट सांग की जी अजूनही तू स्वतःकडे ठेवलीस, काय आहे ते? तिची नोज रिंग ठेवलीस. सो मी सांगते तुला, मानसीचा लुक चेंज झाला टुवर्ड्स दी एंड, आणि मला पर्सनली तो आधीचा लुक आवडायचा. सो त्या सेकंड लुक मध्ये मला थोडा वेळ लागला ऍडजस्ट व्हायला त्या शॉर्ट हेअर मध्ये, बट खूप कॉम्प्लिमेंट्स आणि मिक्स्ड रिॲक्शन्स होत्या ऑडियन्सच्या. काही लोकांना ते आधीचे लॉंग हेअर आवडायचे,
पण ती जी नोज रिंग होती ना, आणि मला हे बहुतेक अभिज्ञानेच सांगितलं होतं, तिने आधी कामं केली होती, ती म्हटली प्रत्येक कॅरेक्टरचं एक काहीतरी एलिमेंट घ्यायचं आपण. सो मी विचार केला, ती जी नोज रिंग होती, मी पर्सनली मी आता अभिज्ञा खूप एक्सपेरिमेंट करते स्टाईलमध्ये, मी नाही करत. आणि मी आत्ता कुठे मी म्हणेन मी डिस्कवर करते, लाईक ऑफकोर्स ती आमचं इन्स्पिरेशन असतेच, वी लव्ह टू लुक ॲट हर वेन एव्हर शी इज ड्रेस्ड. पण त्यामुळे ना हळूहळू स्टाईल माझी इव्हॉल्व्ह होतीये, मला असं वाटतं, माझ्या पद्धतीने. आमच्या वेगळ्या आहेत स्टाईल्स. सो तिचं ते एक, आणि नोज रिंग वॉज नॉट माय स्टाईल, पण मी म्हटलं ते एक घेऊया, कारण ते मानसीचं आहे पण ते मयुरीचं नाहीये. नाहीतर मानसी आणि मयुरी बऱ्याच सिमिलर आहेत स्वभावाने पण. आणि लाईक मी सुद्धा मे बी तिच्या एरात तिच्या एरात नाही, तिच्या इफ आय वॉज इन अ शूज मी तेच कपडे निवडले असते जे मानसीने निवडलेत, तीच बॅग, एक्सेप्ट फॉर द नोज रिंग. त्यामुळे मी ती नोज रिंग ठेवली आहे. ओमप्रकाश, तू काय ठेवलंय स्वतःकडे त्या कॅरेक्टर मध्ये? मी हे हिने सांगितल्यामुळे मी पण एक चष्मा चोरलेला माझ्या कॅरेक्टरचा. पण नंतर काय त्याच्याकडे परत मी पाहिलं नाही, आता की 9 वर्ष झाली, मध्ये कधीतरी काढताना सापडतो. पण विक्रांतच्या पात्रात जो पेशन्स आहे, म्हणजे मी तसा खूप पेशन्स असलेलाच आहे, पण तेवढा नाहीये की जेवढा विक्रांतच्या पात्राला होता, की म्हणजे जे काही परिस्थिती तो सगळं नॅव्हिगेट करत होता. मी असं आहे की 2, 3, 4, 5 वेळा सांगेन की हे नाही, असं नाही, असं असं असं, आणि जर तसं नसेल की मी ते सोडून देतो. तेवढा पर्सिस्टन्स किंवा स्वतःची मी एनर्जी फार घालवत नाही. पण तो तसा फारच, म्हणजे मला नेहमी प्रश्न विचारायचा की तुम्ही रिअल लाईफमध्ये तुझ्यासोबत असं झालं तर तू काय निर्णय घेणार वगैरे. तर मला थोडं त्याने अजून पेशन्स वाढवायला मदत केली, आणि मी ट्राय करतो. कारण बऱ्याचदा जातो आपण ड्राईव्ह करताना, तर जातोच पेशन्स अजून पण माझा, नाहीतर सगळ्यांचा आता तर जास्त जायला लागला. हा, तर मग मी ते ट्राय करतो की नाही पेशन्स. विक्रांत चालवत असता बिचारा, तर नाही का कुणी आडवी कट मारला, प्लीज मारा कट, मला उशीर झाला तरी हरकत नाही, दर्शना हे सगळे वाट पाहतील. अभिज्ञाने काय ठेवलंय मोनिका कॅरेक्टर मधलं? मी ना म्हणजे व्यक्ती म्हणून मी खूप इतरांचाच विचार करून त्यांच्या मनासारखं करायचा प्रयत्न करायचे आधी. पण मोनिकाने मला हे शिकवलं की कुठे ना कुठेतरी जरी लोकांना ते चुकीचं वाटलं तरी आपण स्वतःला काही सिच्युएशन्समध्ये पुढे ठेवावंच लागतं. मग ते दुनियेच्या अगेन्स्ट असलं तरी इट्स ओके. आणि ती सुरुवात मला असं वाटतं तिकडनं झाली, कारण आय हॅव ऑलवेज बीन अ पीपल्स पीपल. सो इतरांचं म्हणणं किंवा इतरांचं मन राखणं ह्याच्या पलीकडे माझी अभिज्ञा म्हणून मी विचारच नाही करायचे. पण मोनिका म्हणून मला ती एक गोष्ट मी मोनिकाकडनं घेतली की आता काही सिच्युएशन्समध्ये अभिज्ञा पुढे राहणार, बाकी सगळे मागे. मग ते अगदी जवळचे व्यक्ती असो किंवा अगदी आई बाबा सुद्धा असो फॉर दॅट मॅटर. कारण शेवटी यू सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम एव्हरीथिंग. म्हणजे आपले आई बाबा, आपला नवरा, आपले सासू सासरे, मित्रमैत्रिणी, मित्रपरिवार हे सगळे पुढे येतात. तू त्याच्यातनं बाहेर कशी निघतेस हे महत्वाचं आहे. हे तुला फक्त हात देऊ शकतात. त्या सिच्युएशन मधनं बाहेर निघणं ही तुझी जबाबदारी आहे. सो यू हॅव टू कीप युअर सेल्फ. ते काही लोकांना सेल्फिश वाटू शकतं की अत्यंत सेल्फ सेंटर्ड आहे, इथं स्वतः पलीकडे. ओके, नो प्रॉब्लेम, मी तशीच आहे, कारण आय लव्ह माय सेल्फ. सो क्या बात यार. पण खरंच मला मजा आली तुमच्या तिघांशी गप्पा मारून. मजा आली. व्हॉट अ बॉन्ड गाईज. मी तर बघत असते तुमचे फोटोज वगैरे, जे काही मजा तुम्ही करत असता, वर्कआउट वगैरे पण आता मी बघते एकत्र करायला लागला तुम्ही. ते शिक्षिका आमची शिक्षिका आहे का? वर्कआउट आम्ही रिसेंटली एक रील टाकला ना, तर मी कसं, अभिज्ञा इज मोर अपबीट, तिला सगळं करायचं असं, मी थोडी लेट बॅक आहे, ऐक ना कशाला करायचं. तिने मला प्रॉमिस केलं मी दुसऱ्या दिवशी तुझ्यासोबत वर्कआउट करेन. सो ते बार्टर सिस्टम होती आमची. ओके. मी तिच्यासाठी रील केला, तिने माझ्यासोबत वर्कआउट. असायलाच पाहिजे. मजा आली ना वर्कआउट करताना. तुझं काय, तू जॉईन नाही केलंस वर्कआउटला? नाही, मी आमचं बोलणं आता हे खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सिरियल बद्दल किंवा 9 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवून, तेव्हा काय काय, आता कारण भेटतो आम्ही पण ते बोलणं नाही होत ना ओव्हर द पिरियड. तर ते खूप परत एकदा रिव्हिजिट, किंवा तेव्हा आपण कसे होतो, काय आला होतो आणि आता कसे बदललेलो आहोत, ते पण एक आता जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुम्ही कुठल्या विषयांवर बोलता? जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी. नाही, आता एक्सरसाइजचं पण तू म्हणतेस ना, तर हिने म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअली आपल्या आपल्या लेवलला सुरू केलं होतं. तसं मी पण, कारण मला जिम आणि हे अजिबातच आवडायचं नाही, किंवा सवय लहानपणापासून मला फार नाहीये.
पण आता वय वाढल्यामुळे थोडस काहीतरी नाही, करायला वय पाहिजे. वाढल्यामुळे नाही, म्हणजे fitness मला साठी मला स्वतः. माझं माझं असं मला वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे जरा. हा, मग मी एक वर्षापासून योगा आणि हे सुरू केलेलं आहे. Very आणि ह्या आधीपासूनच करतात व्हेरी गुड. दोघी. हा ते तर दिसतंच आता आम्हाला आपण सूर्यनमस्कार घालूया हा, तिघंही, ज्या सूर्यनमस्कार terrace वर. घालूया. गाईज पण थँक्यू सो मच एकतर तुम्ही वेळ दिलात आणि हे खूप डिफिकल्ट आहे 3 जणांना एकत्र आणणं आणि गप्पा मारणं. पण मला खूप मजा आली. मला जाणून घेता आलं खुलता कळी खुलेना मालिकेबद्दल आणि ते गाणं तुम्ही अप्रतिम गायलं वाव. त्यासाठी ते एडिट करून टाका. थँक्यू आणि नका ऑल post द करू व्हेरी गाणं. बेस्ट. तुमच्या तिघांना पुन्हा एकदा बघायला आवडेल स्क्रीनवर. सो बघा हो. मॅडम स्क्रीनवर स्क्रीनवर Screen mic कशी हातात आहे? रंगभूमीवर प्रयत्न रंगभूमीवर. चालू आहेत, बघूया. येस मेकर्स कॅन थिंक अबाउट थिंक अबाउट एक्झॅक्टली पार्ट 2 वगैरे काहीतरी म्हणजे आमचं वय वाढलेलं सिरियल असलं फिल्म वेब सिरीज कुछ भी चलेगा. कुछ कुछ भी भी चलेगा, चलेगा, साथ में तरी आम्ही लेके आओ. असेच दिसतो अजूनही साधारण. नाही खरंच तसे दिसता आणि हो. थँक्यू वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट Thank थँक्यू you. थँक्यू Thank you सो so मच. much. थँक्यू सो मच.